नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. नीट UG 2026ची एक्झाम आता झालेली आहे. आन्सर की देखील आलेली आहे. आपण सर्व वाट पाहतोय ती म्हणजे नीटच्या निकालाची. पण निकालानंतर जे पुढचे आपला महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे मेडिकल ॲडमिशन प्रोसेसचा. तर नीट UG बेस्ड ज्या काही मेडिकल ॲडमिशन प्रोसेस आहेत, ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे कागदपत्रांची तयारी करावी लागते, जेणेकरून आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठली अडचण येणार नाही, ह्याची सगळी माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. महाराष्ट्रातील सर्व मेडिकल ॲस्पायरंट्स म्हणजे मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी आणि इतर सर्व कोर्सेससाठी नीट UG बेस्ड आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेतनं जावं लागतं. तर या प्रवेश प्रक्रियेसाठी, या काउन्सिलिंगसाठी आपल्याला नेमकी कुठली महत्त्वाची कागदपत्रं लागणार आहेत, ह्याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपण पहिल्यांदा बघणार आहोत सर्व विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ज्या काही सर्व विद्यार्थ्यांसाठी काही कॉमन डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू शकतो आपल्याकडे नीट UGचं ॲप्लिकेशन, आपलं नीट UGचं ॲप्लिकेशन आणि आपल्याकडे ॲडमिट कार्ड असणं अपेक्षित आहे. सगळ्यांकडे असणार आहे ते नक्कीच. दुसरं म्हणजे विद्यार्थ्याकडे स्वतःचा एक मोबाईल नंबर आणि पासवर्ड असणं अपेक्षित आहे. हा कशासाठी? कारण तुम्हाला काउन्सिलिंग करताना CET सेलच्या पोर्टलवरती स्वतःचा एक ईमेल ID आणि पासवर्ड टाकून एक लॉग इन तयार करावं लागतं. त्या लॉग इनसाठी तुमच्याकडे स्वतःचा ईमेल ID आणि स्वतःचा पासवर्ड असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण मित्रांचा किंवा ओळखीच्यांचा मोबाईल नंबर वापरतो आणि ऐन वेळेला प्रक्रिया चालू असताना तुम्हाला जर त्या नंबरला OTP वगैरे नाही आला, तुम्हाला ॲडमिशनमध्ये अडचण येऊ शकते. तेव्हा एक स्वतंत्र मोबाईल नंबर, ईमेल ID, नीटचं तुम्हाला 3 डॉक्युमेंट लागतील. नीटचं ॲप्लिकेशन फॉर्म, नीटचं ॲडमिट कार्ड आणि नीटचं स्कोर कार्ड. आपल्याकडे 2 डॉक्युमेंट सध्या उपलब्ध आहेत. निकाल जेव्हा लागेल तेव्हा आपण नीटचा निकाल देखील सोबत ठेवू शकतो. तिसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे तुमची नीटची पात्रता, तुमच्या वयाची पात्रता डिसाईड करण्यासाठीचा महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो तो म्हणजे तुमच्या 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण 10वीचं सनद म्हणतो. तर बघा, जर बोर्ड स्टेट असेल तर तुम्हाला सनद लागते, जर CBSE असेल तर तुम्हाला CBSEची मार्कशीट ॲज अ पासिंग सर्टिफिकेट म्हणून वापरता येते. त्यामध्ये काय असतं, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपली डेट ऑफ बर्थ असते. तर डेट ऑफ बर्थ असलेला डॉक्युमेंट जो आहे तो म्हणजे 10वीची सनद स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि CBSE आणि ICच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची रेग्युलर मार्कशीट आपण देऊ शकतो. त्यानंतर 12वीची मार्कशीट, आपली नीटसाठी जी 12वीची मार्कांची पात्रता आहे ती बघण्यासाठी आपल्याला 12वीची मार्कशीट लागते. 12वीची सनद आता आपल्याकडे फ्रेश मुलांकडे नसते, रिपीटर मुलांकडे असू शकते, पण आपल्याकडे मार्कशीट असणं अपेक्षित आहे. 10वीची सनद, 12वीची मार्कशीट. त्यानंतर 12वीचं किंवा तुमचं जे काही लास्ट कॉलेज असेल, 12वी किंवा लास्ट कॉलेज, त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट. आता लिव्हिंग सर्टिफिकेट काउन्सिलिंगमध्ये लागत नाही, हे ॲडमिशनला लागत असतं. पण आपल्याकडे सपोज नॅशनॅलिटी किंवा डोमासाईल किंवा इतर कुठला डॉक्युमेंट नसेल, त्या केसमध्ये आपण लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकतो. तेव्हा लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवायचे. आता 12वीचंच लिव्हिंग सर्टिफिकेट असायला पाहिजे का? तसं नाही आहे. सपोज एखादा विद्यार्थी ऑलरेडी कुठेतरी ॲडमिटेड आहे, फर्स्ट इयरसाठी BA किंवा कुठल्या तरी कोर्सेसमध्ये ॲडमिटेड आहे, तो विद्यार्थी तिथलं लिव्हिंग सर्टिफिकेट काढू शकतो. लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला ॲडमिशनच्या वेळी लागतं, काउन्सिलिंगमध्ये कंपल्सरी नाही आहे, पण महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. तुमची 12वी झाली असेल तर तुम्ही तो काढून ठेवा. त्यानंतर महत्त्वाचा नॅशनॅलिटी कम डोमासाईल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र ज्याला म्हणतात. आपल्याकडे काही ठिकाणी हे सर्टिफिकेट एकाच नावाखाली मिळतं, ज्याचं नाव असतं सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल. एकच डॉक्युमेंट तुम्हाला नॅशनॅलिटी आणि डोमासाईल दोन्ही म्हणून वापरता येतं. जर तुमच्याकडे वेगवेगळे डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही तो वापरू शकता. आता नॅशनॅलिटीच्या ऐवजी तुम्ही TC देखील वापरू शकता. कंडिशन काय? तुमच्या TCवरती लिहिलेलं पाहिजे तुमची नॅशनॅलिटी नेमकी काय आहे. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट इन्कम. आता बघा, जर तुमचं उत्पन्न कशासाठी पाहिजे? काउन्सिलिंगसाठी पाहिजे का? अजिबात नाही पाहिजे. ॲडमिशनच्या वेळेस काही स्कॉलरशिप असेल, काही स्कीम असतील, त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागतं. तर इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. इन्कम कसं पाहिजे? 1 एप्रिल 2026 नंतर इश्यू केलेलं इन्कम पाहिजे. 1 वर्षाचं असेल, 3 वर्षाचं असेल, दोन्ही चालतं. ते आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. जर जास्त असेल इन्कम तर ते काढणं गरजेचं आहे का? बघा, जर तुम्हाला एज्युकेशन लोनला वगैरे अप्लाय करायचं आहे, त्या केसमध्ये तुम्हाला इन्कम काढावंच लागतं. तर नो मॅटर इन्कम कमी आहे किंवा जास्त आहे, आपण सजेस्ट करतोय की ॲडमिशनच्या निमित्ताने तुम्ही इन्कम सर्टिफिकेट देखील काढून ठेवायला पाहिजे. आता बाकी जे विद्यार्थी ड्रॉपर आहेत, ज्याला आपण रिपीटर म्हणतो, रिपीटर विद्यार्थ्यांचं एक ₹100 बॉन्डवरती गॅप सर्टिफिकेट तुम्ही तयार ठेवलं पाहिजे. हे देखील काउन्सिलिंगमध्ये लागत नाही, हे ॲडमिशनला लागतं. ओके. त्यानंतर विद्यार्थ्याकडे स्वतःचा स्वतंत्र बँक अकाउंट आणि नॅशनलाइज बँकेमध्ये असणं अपेक्षित आहे. यामध्ये काय बघा, स्कॉलरशिपच्या स्कीममध्ये तुम्हाला कुठला भाग घ्यायचा असेल त्या केसमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्याकडे असाव्या लागतात. ओके. बँक अकाउंट. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आपल्याकडे दरवर्षी नीटचं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर येतं त्यामध्ये एक फॉर्मॅट दिलेला असतो. त्या फॉर्मॅटवरती तुम्हाला तुमचं नाव आणि बेसिक माहिती लिहून MBBS डॉक्टरकडून तुम्हाला त्याच्यावर सही शिक्का आणावा लागतो.
त्याला आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणतो, जे म्हणजे की तुम्ही मेडिकल कोर्सेसमध्ये शिकण्यासाठी फिट आहात असं सांगणारं सर्टिफिकेट असतं. ते कंपल्सरी आहे, सगळ्यांना लागतं, काउन्सिलिंगमध्ये ते कामाला येतं. त्यानंतर विद्यार्थ्याची माहिती इस्टॅब्लिश करण्यासाठी विद्यार्थ्याचं आधार कार्ड, आणि आता याच्यामध्येच मी ॲड करेन की ABCID अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, ज्याला आपण अपर आयडी म्हणतो, तो देखील आपण काढून ठेवायला हरकत नाही आहे. त्यानंतर महत्त्वाचा डॉक्युमेंट मायग्रेशन सर्टिफिकेट. काउन्सिलिंगसाठी हे लागत नाही, ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला लागू शकतो, किंवा 12वी नंतर तुम्ही मायग्रेशन काढून ठेवायचे, ऑनलाईन ह्याला अप्लाय करायचं असतं. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम लास्ट ॲडमिटेड कॉलेज. तुमचं जे काही 12वीचं कॉलेज असेल त्या कॉलेजमधून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट. आता बघा, काही जण यामध्ये कन्फ्यूज होतात. कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे पोलीस स्टेशनमधनं घ्यायचं नसतं, आपल्याला लास्ट आपलं अटेंड केलेलं कॉलेज जे आहे तिथून आपल्याला ते घ्यायचं असतं. ओके. त्यानंतर जर कोणी आपल्यामध्ये मायनॉरिटी असतील तर 2 प्रकारच्या मायनॉरिटी असतात, रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक. त्या मायनॉरिटीनुसार काही कॉलेजेस पण आहेत, ज्या कॉलेजमधल्या काही सीट त्या मायनॉरिटीसाठी राखीव असतात. त्या घेण्यासाठी जर तुम्ही मायनॉरिटी असाल तर तुम्हाला रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी सर्टिफिकेट 100 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्हाला आणणं अपेक्षित आहे. ओके ओके. ही झालं लिंग्विस्टिक आणि रिलिजियस मायनॉरिटी बद्दलची माहिती. आता पुढच्या महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत रिझर्व्ह कॅटेगरी होता. हे झाले सगळे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. आता रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय लागतं आपल्याला? ओके. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आपल्याकडे 2 कॉलम आहेत सध्या महत्त्वाचे, ते आपण डिस्कस करून घेऊया. ओके. जर तुम्ही EWS मध्ये येत असाल, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये येत असाल, तर तुमच्याकडे स्टेटच्या ॲडमिशन प्रोसेससाठी स्टेटच्या EWS. पण जर आपण ऑल इंडियाची ॲडमिशन प्रोसेस करणार असेल, बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पण 15% प्रायव्हेटच्या जागा ऑल इंडियाच्या प्रक्रियेतनं वाटप केल्या जातात, तेव्हा स्टेटचं आणि सेंट्रलचं EWS याच्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल इन्स्ट्रक्शन आहे. मराठा विद्यार्थी फक्त केंद्राचे EWS काढू शकतात, आणि महाराष्ट्रामध्ये केंद्राची कुठली प्रोसेस चालू असेल त्या प्रक्रियेमध्ये EWS मधनं जाऊ शकतात, पण केंद्राची प्रोसेस असली पाहिजे. ओके. महाराष्ट्राची प्रोसेस असेल तर त्यांना रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जावं लागतं. हे 2 महत्त्वाचे अजून डॉक्युमेंट. त्यानंतर जे काही विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीला बिलॉंग करतात, त्यामध्ये OBC, SBC, VJ, NT1, NT2, NT3, SC, BC या कॅटेगरी, SC आणि ST ह्या कॅटेगरीचे विद्यार्थी, या सगळ्यांना 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, ते म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि त्या कास्ट सर्टिफिकेटची कास्ट व्हॅलिडिटी. हे दोन्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. आपल्याकडे सध्या एक GR यावर्षी आलेला आहे की व्हॅलिडिटीला 6 महिने मुभा देण्यात आलेली आहे, तरी देखील तुम्ही हे दोन्ही कास्ट सर्टिफिकेटला मुभा दिलेली नाही आहे. कास्ट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे, व्हॅलिडिटी तुम्ही काढणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर SC आणि ST कास्ट वगळता बाकी सगळ्या कास्टकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे अपेक्षित आहे. नॉन क्रिमिलियर कसं पाहिजे? व्हॅलिड अप टिल 31 मार्च 2027. 2027च्या मार्चपर्यंत व्हॅलिड असलं तर तुमचं नॉन क्रिमिलियर पाहिजे. 28-29 असलं तरी चालतं. आपल्याकडे नॉन क्रिमिलियर महाराष्ट्र राज्यामध्ये 3 वर्षाचं मिळतं, ते तुम्ही काढू शकता. आता ज्यांना ऑल इंडियाची प्रोसेस, बघा ऑल इंडियाची प्रोसेस म्हणजे फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठी नाही, BMS BHMS प्रायव्हेट कॉलेजसाठी देखील ऑल इंडियाची प्रोसेस असते. त्यामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला OBC रिझर्वेशनचं घ्यायचं असेल किंवा EWS घ्यायचं असेल, तुम्हाला सेंट्रलचं कास्ट म्हणजे सेंट्रलचं EWS आणि सेंट्रलचं कास्ट तुम्ही काढणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, असं नाही की फक्त ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत, जे एम्सला चालले त्यांनीच सेंट्रलचं कास्ट काढायचे. कमी मार्क्सवाले विद्यार्थी, अगदी 400च्या खालचे विद्यार्थी, ज्यांना 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटमधनं सीट घ्यायचं असेल, प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील 15% जागा ऑल इंडिया कोटामार्फत वाटप केल्या जातात, तिथे जाण्यासाठी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. बघा, SC STचं कसं असतं, सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, इथे थोडंसं चूक झालेली आहे. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट 1 एप्रिल 2026 नंतर इश्यू केलेलं पाहिजे. इथे 25 झालेलं आहे चुकून. सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट 1 एप्रिल 2026 नंतर इश्यू केलेलं पाहिजे, जे SC ST वगळता बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. बाकीच्या कॅटेगरीसाठी हे सर्टिफिकेट म्हणजे लाईफ टाईम व्हॅलिड आहे, तुम्ही एकदा जरी काढलं तर ते तुम्हाला वापरता येतं. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स जे आहेत ते सगळ्यांनी काढून घ्यायचे आहेत. पुढचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते काही स्पेशल कॅटेगरीसाठी आणि स्पेशल रिझर्वेशनसाठी असणार आहेत, ते आपण थोडं पटपट ओव्हरलुक करून घेऊयात. डिफेन्समध्ये डिफेन्स 1चं सर्टिफिकेट असेल तर डिफेन्स 1चं सर्टिफिकेट, प्रायव्हेट डोमासाईल, डिफेन्स 2, डिफेन्स 3. तुम्ही MKB मध्ये असाल तर MKBचे 3 डॉक्युमेंट, डिस्प्युटेड सर्टिफिकेट, मदर टंग सर्टिफिकेट आणि प्रूफ ऑफ रेसिडेन्स. आणि जर तुम्ही हिलीमध्ये असाल, ज्याला आपण डोंगरी आरक्षण म्हणतो, डोंगरी, तर डोंगरीमध्ये आपण असाल तर तुम्हाला त्या केसमध्ये 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला इथे दिसत आहेत. प्रायव्हेट डोमासाईल, हिली एरिया आणि एनी प्रूफ दॅट शोईंग युअर स्कूलिंग इज डन फ्रॉम हिली. जर आपल्या डोंगरी भागातनं शिक्षण झालेलं असेल त्या केसमध्ये आपल्याला प्रायव्हेट डोमासाईल तिथलं हिली प्रमाणपत्र म्हणजे डोंगरी प्रमाणपत्र आणि तुमचं त्या डोंगरी भागातल्या शाळेमधनं शिक्षण झाले अशी माहिती देणारे काही डॉक्युमेंट्स आपल्याला दाखवावे लागतात. ओके.
त्यानंतर महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे जे काही PWD असतील त्यांना PWD सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागतं. आणि लक्षात घ्या, जे विद्यार्थी PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी, ज्याला आपण दिव्यांग म्हणतो, त्याच्यामध्ये येत असतील त्यांना नीटच्या निकालाच्या जवळपास किंवा निकाल लागल्यानंतर त्यांना व्हेरिफिकेशनची डेट येते, तर त्या डेटमध्ये जाऊन त्यांनी व्हेरिफाईंग सेंटरला व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. फक्त सर्टिफिकेटवर तुमचं काम भागणार नाही आहे. शेवटचं आणि महत्त्वाचं ते म्हणजे जे काही विद्यार्थी अनाथ असतील त्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याणचं अनाथ असल्याचं प्रमाणपत्र. यामध्ये सगळ्यात पहिले जे काही डॉक्युमेंट आपण सांगितले हे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते, जे की आपण ऑल कॅन्डिडेटसाठी, ईडब्ल्यूएससाठी आणि रिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी, मेजॉरिटी कॅन्डिडेट या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात, त्यांनी इथे सांगितलेले सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे. एखादं डॉक्युमेंट तयार नसेल, मेक शुअर करायचे की या व्हिडिओमध्ये आपण कुठले डॉक्युमेंट्स काउन्सिलिंगसाठी सांगितले आणि कुठले ॲडमिशनसाठी सांगितले. काउन्सिलिंगसाठी तुम्हाला एक 7 ते 10 डॉक्युमेंट लागू शकतात. ॲडमिशनसाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स लागतात, जे ह्याच्यापेक्षा काही जास्त डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशन घेताना लागू शकतात. ते कॉलेज अलॉट झाल्यानंतर कॉलेजच्या वेबसाईटवरती यादी दिलेली असते, त्यानुसार ती यादी आपल्याला बनवायची असते. सध्या आपण बघितलं मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी, मेडिकल काउन्सिलिंगसाठी आपल्याला कुठली कुठली कागदपत्र लागणार आहेत. ओके, यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आपली मेडिकल काउन्सिलिंग जॉईन करायची आहे त्याची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे. ते विद्यार्थी 2 प्रकारे आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. एक, तुम्ही प्रत्यक्ष ऑफिसला येऊन काउन्सिलिंगसाठी नोंदणी करा, परंतु जर तुम्ही लातूरला नसाल किंवा पुण्याला आपलं ऑफिस आहे, लातूर आणि पुणे या 2 सिटीपासून आपण जर लांब राहत असाल, त्या केसमध्ये तुम्ही ऑनलाईन देखील आपल्याकडे इन्व्हॉल्व करू शकता. त्यासाठीची गुगल फॉर्मची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, त्यांनी काउन्सिलिंगसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन, ज्यांना काउन्सिलिंग करायची आहे त्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठल्या तरी एका पद्धतीने स्वतःला रजिस्टर करून घ्यायचे आणि आपल्या मार्फत व्यवस्थित काउन्सिलिंग करून घ्यायची आहे. मेडिकल ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.